आज नवरोबाची चांगलीच बोलणी खाल्ली, पण हे काय माझ्यासाठी नवीन नाहीये. सारखंच आमच्याकडे हे चालू असतं. पण असो, सकाळी सकाळी मस्त देवपूजा करून घेतली आणि देवपूजा झाली की खूप प्रसन्न वाटतं. त्यानंतर गवारची भाजी करायची होती. त्यासाठी कढईत तेल टाकलं, जिरे, मोहरी, कढीपत्ता, लसूण टाकून परतून घेतलं. त्यानंतर हळद टाकली, गवारची शेंगा टाकल्या, त्याही छान परतून घेतल्या आणि इथं कोथिंबीर आणि हिरव्या मिरचीचं वाटण केलं होतं शेंगदाणे टाकून. ते पण आहे ना गवारच्या शेंगामध्ये छान टाकून परतून घेतलं. पाणी टाकून भाजी शिजून घेतली. त्यानंतर कपडे धुवायचे होते कारण ऊन खूप होत होतं. कपडे पण पटकन धुवून आले आणि माझ्या रुईला आहे ना गवारची शेंग आणि बटाट्याची कोरडी भाजी खूप आवडते. तिच्यासाठी ती भाजी बनवली आणि इकडे आमच्यासाठी आता बनवते मस्त भाकरी. एक टाइम आमच्याकडे भाकरीच असतात, उन्हाळा असो पावसाळा असो कोणताही ऋतू असो, पण बाजरीच्या भाकरीशिवाय आमच्याकडे होतच नाही. ज्वारीच्या किंवा बाजरीच्या अशा भाकरी मी आता बनवत असते. इथं मस्त भाकरी करून घेतल्या आणि गवारची भाजी त्यासोबत गरम गरम भाकरी आणि लोणचं, हे मस्त जेवण करून घेतलं. त्यानंतर आहे ना हे झाडं आम्हाला तोडायचे होते, तर झाडं कट करायला गेलो. हे अरण्याचं झाड आहे, काटे खूप टोचतात, पण आता खूप मोठे मोठे झाले त्यामुळे ते काढावे तर लागणारच. त्यानंतर माझं आलं होतं एक पार्सल आणि हेच तर कारण होतं की अहो सारखे ओरडत असतात आणि त्यांची मी बोलणे खात असते की सारखे पार्सल मागवत असते म्हणून. पण काय करणार, ज्या कामाच्या गोष्टी आहे त्याच मी मागवत असते. इथं मी मागवलं होतं व्हेजिटेबल पिलर, जे की आपल्याला आहे ना बटाट्याचे वगैरे वरचे साल काढण्यासाठी खूप उपयोगात येतं. आणि माझं पिलर आहे ना खराब झालं होतं, तर म्हटलं चला मल्टीपर्पज घेऊ, यामुळे ना बराचसा फायदा होतो आणि आपला वेळ पण वाचतो आणि याची क्वालिटी ना खूप छान आहे. चला बाय.